तर माझ्याकडे एक कागद आहे आणि एक पेन आहे. आता हा कागद असा आहे की हा पेन मी त्याला टाकल्यानंतर आरपार केल्यानंतरही हा कागद फाटणार नाही. तुम्हाला अशक्य वाटत असेल तर पहा. आता मी हा कागद आहे ना, फक्त याला ही पेन जी आहे याला असं मध्ये टाकणार आहे. हे पहा आता ही टाकली मध्ये पेन, तुम्ही पाहू शकता ही मध्ये पेन टाकलेली आहे. आणि मी या पेनला अंत्रू मंत्रू जंत्रू असं म्हणणार, पूर्ण फिरणार आहे. इकडून तिकडून पाहू शकता तुम्ही, हा पूर्ण फिरणार असा कागद, आणि कागद फाटत नाही. आणि ह्या पेनमध्ये पण काही नाही. तुम्हाला वाटत असेल पेनमध्ये काही असेल, या पेनमध्ये पण काही नाही. तुम्ही पाहू शकता पेन हा साधा पेन आहे आणि हा कागद जसाच्या तसा आहे. आता आपण असं करत असताना आपण शिकूया की हे नेमकं कसं होतं आणि काय केलं जातं. आता बघा, हा माझ्याकडे कागद आहे. तर मित्रांनो, हे आता मी तुम्हाला रिव्हील करून दाखवणार आहे की हा कागद असा का होतो. तर आपण जो पेन वापरणार आहे, हा जो पेन तुम्हाला वाटतोय हा साधा पेन नाही. हा जादूगारांकडे किंवा मांत्रिकाकडे असणारा हा पेन आहे. आणि ह्या पेनाचं मेन वैशिष्ट्य असं आहे की हा पेन याला मध्ये मॅग्नेट आहे. असं मोडू पण शकतो तो, हा निघून जातो. मध्ये मॅग्नेट आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला ते दाखवलं जातं त्यावेळेला मी काय करतो, ह्या पेनाचं हे तुकडं इथं ठेवतो. असं ठेवल्यानंतर हे जे दुसरं तुकडं याला असं जोडतो. आणि तुम्हाला सांगितलं की पेन आरपार केलेलं आहे मी. आणि हे चुंबक असल्यामुळे हा कागद फाटत नाही आणि हा पेन आपल्याला सहज काढता पण येतो. तर अशाच पद्धतीने आपल्याला फसवलं जातं. यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला भेट द्या. त्याच्यामधून तुम्हाला अनेक वेगळे प्रयोग, उदाहरणार्थ विंचू कसा उतरवला जातो, सापाचं जहराचं बद्दलची सगळी माहिती त्या ठिकाणी दिलेली. तर अशी अनेक प्रकारची माहिती आपल्या चॅनलला दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अगोदर मी सांगितलं विंचू कसा उतरवला जातो, नाग किंवा मग सापाचं जहर कसं उतरवलं जातं, साप विषारी आहे का बिनविषारी आहे हे कसं ओळखायचं, याच्याबद्दलचे आणि विशेष म्हणजे संमोहन शास्त्र, प्राणीशास्त्रावर म्हणजे प्राण्यांवर कसं संमोहन केलं जातं याची सविस्तर असे व्हिडिओ मी माझ्या चॅनलला टाकलेले आहेत. चॅनलचं नाव आहे तानाजी शिंदे मॅजिक ट्रिक्स हे नाव आहे चॅनलचं. तर आपल्याला जेव्हा वेळ मिळेल ना, तर हे चॅनल तुम्ही नक्की पहा. आणि याच्यामध्ये असे प्रयोग आहेत की ते तुम्ही घरातल्या घरात करू शकतात. म्हणजे तुम्हाला काहीतरी साहित्य बाहेरून आणायचं आहे अशातला पण काही भाग नाही. तर तुम्ही घरातल्या घरात असं आणू शकतात आणि तुम्ही विद्यार्थ्यांना किंवा तुमच्या मुलांना ते दाखवू शकतात. म्हणून माझी विनंती राहील की आपण आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, नक्की भेट द्या. एवढं भेटेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.